नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 24 जानेवारी 2025 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। तसेच आपला फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर बघू आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः दर जे ते 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कामिनीच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर कामिनीसाठी पाहायला मिळतोय। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण सनफ्लावरसाठी पाहायला मिळते। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी आज पाहायला मिळतो। तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक झेंडूची पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दर जे ते मोठ्या प्रमाणावरती कमी जास्त होताना पाहायला मिळतात। आवकचा परिणाम या ठिकाणी आपल्याला दरावरती देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी स्थिर असलेली पाहायला मिळते। आस्टरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला आस्टरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार आस्टरच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून दर जे ते कमी असलेले पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरचे दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। लिलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः दर जे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून लिलीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 2 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 1 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतो। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः बरेच दिवसापासून घसरलेले पाहायला मिळतात। कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूचे दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। डबल स्टिक गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला थोडेसे कमी जास्त होताना पाहायला मिळते। पिंगडेजीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडेजीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला पिंगडेजीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडेजीचे दर जे आहेत ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। स्टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटससाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला स्टेटसचे दर पाहायला मिळतात।
ब्ल्यू डेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डेजीसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. लाल गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते एका बंचसाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल गुलाबसाठी पाहायला होते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला होते. जिप्सो फुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सो फुलासाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून जिप्सो फुलाचे दर पाहायला होतात. जेरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला होते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला होतात. तर आवक जास्त झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला जेरबेराच्या दरावरती पाहायला होतो. या ठिकाणी आपण पाहू शकता संक्रांतीसाठी साधारणतः अष्टरची मागणी आपल्याला बंचसाठी पाहायला मिळते. परंतु यंदाच्या वर्षी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी या ठिकाणी आपल्याला एका बंचसाठी पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पूर्णपणे अष्टरचे दर जे आहे ते उतरल्यामुळे बंचसाठी देखील आपल्याला अष्टरचे मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते. कलर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात.